नमस्कार, कसे आहात? रोहिणी किचनमध्ये आपले स्वागत आहे। मी इकडे मुलाकडे ऑस्ट्रेलियाला आले आहे। तर काल आम्ही मार्केटला गेलो होतो। तर तिथं असं पालेभाज्या किंवा जास्त भाज्या अशा जास्त मिळत नाहीत, फ्रोझन भाज्या मिळतात। मग ते मोठं मार्केट आहे, तिकडे गेल्यामुळे आम्हाला इकडे मेथीची भाजी खूप छान मिळाली, अशी ताजी ताजी एकदम। तर त्यामुळे मी म्हणले की चला आता मग म्हणलं वेगळी वेगळी भाजी करून बघूया। म्हणून मेथी मटर मलाई भाजी करायची आपली तयारी केलेली आहे मी। तर आपल्याला ती भाजी मी करून दाखवते। आता तुम्हाला मी साहित्य पण सांगते। तर साहित्य आहे, मेन मेथी आहे, मटर, ही क्रीम आहे। क्रीम आता इथं दूध जास्त असं क्रीमचं नसतं ना, त्यामुळे क्रीम आपण विकत पण आणू शकतो। पण आता मी अचानक ठरवल्यामुळे मी घरीच क्रीम तयार केली। तर त्याच्यामध्ये आपण लिंबू पण टाकू शकतो भाजीमध्ये। तर मग मी याच्यामध्ये दही टाकलं, दही आणि थोडी साय टाकली। तर ही एक क्रीम बनवली आहे 1 वाटी भरून। टोमॅटो 2 टोमॅटोची पेस्ट केलेली आहे, आलं लसूण घेतलेलं आहे, 3 मिरच्या घेतल्या, कांदा घेतला मोठा 1, हे तमालपत्र 2 पानं आणि चवीनुसार मीठ। आणि मी तुपामध्ये ही भाजी बनवणार आहे म्हणून 2 चमचे तूप घेणार आहे। आणि आपले मसाल्याचे साहित्य, मेथी आपली छान शिजलेली आहे। 3 ते 4 मिनिटं शिजून घ्यायची। आता मी याच्यामध्ये टाकते थोडासा गरम मसाला, कसुरी मेथी आणि अद्रक असे चॉप करून टाकायचे। सर्व छान मिक्स झालेलं आहे, तूप सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये मी टाकत आहे आपली मेन आहे ती मलाई। तर मी तुम्हाला परत एकदा सांगते, साई आणि थोडंसं दही टाकून जर केलं तरी सुद्धा मलाई छान होते। पहा, ही खूप मस्त झालेली आहे। लिंबू पिळायचं नाही आपल्याला असं, कारण आपण दही आंबट टाकलेलं आहे ना त्यामुळे। आणि आता मलाई टाकल्यानंतर जास्त शिजून घ्यायचं नाहीये। ही आहे आता ह्याला मस्त कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करते। तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। लवकरच भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये।